नमस्कार, अमरावती खबर के न्यूज बुलेटिन में आपका स्वागत है। आइए पेश करते हैं आज के प्रमुख समाचार। अमरावती जिले के मेलघाट क्षेत्र के आदिवासी अब तेजी से खेती बाड़ी की ओर रुख कर रहे हैं, क्योंकि इस इलाके में रोजगार के अवसर बेहद सीमित हैं। अधिकतर आदिवासी रोजगार की तलाश में दूसरे राज्यों या शहरों की ओर जाते हैं, लेकिन इस बार कई किसानों ने अपने खेतों में मक्का की बुआई की थी। इस वर्ष आदिवासी किसानों ने रिकॉर्ड स्तर पर मक्का का उत्पादन किया है, मगर बाजार में उन्हें मात्र 1100 से 1200 रुपए प्रति क्विंटल का भाव मिल रहा है। इससे किसानों को भारी नुकसान झेलना पड़ रहा है। केंद्र सरकार द्वारा निर्धारित 2400 रुपए प्रति क्विंटल के समर्थन मूल्य के अनुसार भाव देने की मांग को लेकर आदिवासी किसानों ने अमरावती संभागीय आयुक्त कार्यालय के बाहर धरना आंदोलन शुरू कर दिया है। यंदा मागील वर्षी मेळघाट अचलपूर परिसरातील लोकांनी मका पेरला होता आदिवासी बांधवांनी आणि समाज, त्यांना 2300 रुपये भाव मिळाला होता, म्हणून त्यांनी याही वर्षी मोठ्या आशेने कष्टाने मका पेरलाय। एकरी साधारणतः 20-20 क्विंटल त्यांना मका झालेला आहे आणि ते आस लावून बसले आहेत आणि केंद्र शासनाने 2 जूनच्या पत्राप्रमाणे 2400 रुपये हमी भाव दिला पाहिजे। 2 जून 2025 केंद्र शासनाचं पत्र आहे, त्याप्रमाणे 2400 रुपये हमी भाव मिळाला पाहिजे। आम्ही गेल्या 2 महिन्यापासून त्यांना विनंती करत आहोत, आंदोलन करत आहोत, निवेदन करत आहोत, सत्याग्रह आहोत। त्याचा एकमेव उद्देश म्हणजे की मेळघाटमधील आदिवासी बांधव, अन्य समाज बांधव अचलपूरमधील हे कर्ज घेऊन शेती करत असतात, कष्टाने शेती करतात, तर त्यांना 2400 रुपये हमी भाव देण्यात काय त्रास आहे। आणि केंद्र शासनाने ठरवलं आहे आणि ते आदिवासी परिसरामध्ये आदिवासी विकास महामंडळ खरेदी करतं, त्यानुसार मका खरेदी केंद्र सुरू करायला पाहिजे। त्याच्या अंतर्गत त्यांना भाव मिळण्याची शक्यता आहे, तर ते करत नाही। अचलपूरमध्ये पण नाही आणि व्यापारी अगदी कवडीमोल भावाने त्यांचा मका घेतो आहे, त्यांना फसवत आहे, त्यांना नागवत आहे। 1100, 1200, 1400 रुपयामध्ये क्विंटल प्रमाणे मका व्यापारी खरेदी करत आहे। तर ही लूट थांबवावी आणि मका पिकाला हमी भाव देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। 1 महिन्यापासून जे आहे आदिवासी परिसरातील मेळघाटातील आदिवासी बांधव गेल्या 1 महिन्यापासून 18 या पूर्ण हमीभाव मिळाला पाहिजे मक्याला, याच्यासाठी सगळं आंदोलन करत आहेत। दिनांक 18 तारखेला आंदोलन केलं, अचलपूरच्या SDOना मिळालो, पदयात्रा काढली, 22ला मिळालो, 23-10ला सुद्धा पदयात्रा काढली, 24-10ला आणि 27-10ला कंटिन्युअसली गेल्या 1 महिन्यापासून हे आंदोलन करते। मक्याला MSP प्रमाणे हमीभाव मिळाला पाहिजे म्हणून आंदोलन करीत आहेत, परंतु शासन निर्णय असूनही याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही आहे आणि ही त्याच्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे याच्यामुळे हाल होत आहेत आणि त्याच्यामुळे आमची एकच प्रमुख मागणी आहे की जो MSP प्रमाणे आहे तो शेतकऱ्यांना 2400 रुपये जो हमीभाव आहे तो मिळालाच पाहिजे, म्हणून अशी आमची आग्रही मागणी आहे। पालकमंत्र्यांनी या संदर्भात कोणत्याही प्रकारचे सूचना केलेल्या नाहीत, त्याच्यामुळे आजही शेतकऱ्यांना जे आहे ते शेतकरी कमी भावात 900 रुपयात 1100 रुपयात आपला मका ते विकत आहेत आणि आता रबीचं सुद्धा सीझन येत आहे, त्यांना सुद्धा त्याच्यासाठी पेरणीसाठी सुद्धा पैसे त्यांच्याकडे शिल्लक नाही आहेत। ऐसे ही न्यू अपडेट्स के लिए देखते रहिए अमरावती खबर। लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें।